बारामतीच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा धडाका सुरूच आहे. नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक विषयांवर चर्चा होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. मतदारसंघात प्रचारानिमित्तानं फिरत असताना त्यांनी लोक दुष्काळावरही बोलत असल्याचं सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. भोर इथं सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली होती. मी केलेली कामं खासदार त्यांचे फोटो लपवून सांगत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची मिमिक्री सुद्धा केली होती. अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की ते टीम वर्क आहे आणि आम्ही सगळे एकत्र होतो, एकत्र काम केलं आहे. 17 वर्ष आम्ही एकत्र काम केलं होतं. दादा माझ्यापेक्षा पदाने, वयाने, नात्याने खूप मोठे आहेत. आपण मोठ्यांना आदर सन्मान द्यायचा असतो आणि तो मी देते. कदाचित दादांना माझा अहवाल वाचला नसेल. सगळ्यांनी मी, दादा, संग्राम सगळ्यांनी 18 वर्ष कामं केलं आहे. MIDCचं उद्घाटन साहेबांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या टीकेवर आपण बोलणार नाही, कारण मी ते ऐकलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. दुष्काळ, महागाई, बेरोजगारी ही आव्हाने आहेत. माझ्यासाठी देश आधी, नंतर राज्य आणि मतदारसंघ येतो. मला काम करायचं आहे, पण यावरून लक्ष वळवण्यासाठी हे अशी टीका करतात, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत विचारला असता सुप्रिया सुळे यांनी अतिथी देवो भव, तुतारी वाजून आम्ही सगळ्यांचं स्वागत करू असं म्हटलं. भाजपाकडून पूनम महाजन यांना डावलून मुंबई उत्तर मध्यमधून ज्येष्ठ वकील उज्ज्वला निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की पूनमने अनेक वर्षे चांगली कामं केली आहेत. प्रमोद महाजन हे खूप मोठं नाव फक्त भाजपमध्ये नाही तर देशाच्या राजकारणात होतं. पूनमने युवा मोर्चाचं काम केलं आहे. का तिकीट कापलं मला माहिती नाही, पण हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे.